ला 3 बॉलची पेनल्टी इथून देण्यात आलेली आहे. ज्या अनुमान मानगाव संघ आपण तर पेनल्टीची नोंद घ्या. 3 बॉलची पेनल्टी इथे देण्यात आलेली कारण दिलेल्या टाईमनुसार 6 वाजता रिपोर्टिंग टाइम आपल्याला इन्फॉर्म करण्यात आला होता. जवळपास 7:45 वाजता टॉस झाला आणि 8 वाजता सामना सुरू होतोय. त्या कारणास्तव तुम्हाला 3 बॉलची पेनल्टी इथून देण्यात आलेले. जीत 11 हा एक वेळा हंबारपाडाचा 12th मॅन आहे. जानमान मानगाव संघाचा 12th मॅन आहे. आणि जशी मॅचला होईल सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये आवाज आपण ऐकणार आहोत सोमनाथजी खाडे सरांचा. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अंपायर पॅनलचा तिसरा डोळा म्हणजे तिसरे अंपायर आमचे राज भोईर सर देखील सज्ज आहेत. कर्जत तालुक्यातील अशी कुठलीही स्पर्धा नाही की जिथे राज भोईर सर पंचगिरीसाठी नसतात. एव्हरग्रीन आणि सर्वांचे लाडके अंपायर राज भोईर सर आपलं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये टेक्निकल टीममध्ये सहर्ष स्वागत. हॅलो चेक. हॅलो. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. झेलची संधी आणि संधीचं सोनं केलंय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त एफर्ट मैदानावरती दिलेत आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला झटका दिलाय बॅटिंग करणाऱ्या. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. कैलासवासी सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 शेवटची रात्र. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर यावेळेस पहा हलक्या हाताने त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला खेळलाय. एक सिंगल धाव. धावफलकावरती सुरुवात करतायत हंबारपाडा संघासाठी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. भूषण आणि राहुल मात्र अगदी सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच गोलंदाज नवनाथनं विकेट मिळवली आणि विकीचं जबरदस्त कौतुक करावं लागेल कारण अप्रतिम दर्जाचा झेल त्यानं त्या ठिकाणी टिपलाय. या संपूर्ण टुर्नामेंटचा सर्वात उत्कृष्ट झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथं पहा चांगला चेंडू टाकलाय. आतमध्ये घेतलाय. राईज सरप्राईज केलं. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना नवनाथ पहिलं षटक. 3 चेंडू त्यांना अद्यापपर्यंत फेकलेत. फक्त एकच धाव खर्च केली आहे. एक विकेट आली आहे. स्ट्राईक एंडवरती निशांत खेळतोय. राहुल आणि निशांत यावेळेस पुन्हा एकदा कव्हरला हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी सिंगल. एक धाव. एका धावेची मदत पुन्हा एकदा करतायत. धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोघांच्या माध्यमातून केला जातोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती निश्चित आपण पाहताय तर त्यानंतर कव्हर अप करण्याचं काम करतायत राहुल आणि निशांत. सामना 4 षटकांचा आणि सुरुवातीचं पहिलं षटक मार्गस्थ. यावेळेस बॅटची एज. विकेट मिळतीये पुन्हा एकदा. शॉट फाईन लेगला चेंडू जबरदस्तरित्या कॅरी होतोय. फिल्डर टिपलाय झेल आणि संपलाय खेळ बॅट्समन राहुलचा.
फलंदाज निशांत या ठिकाणी बाद होतोय. टॉप ऑर्डरचे दोन फलंदाज अगदी सुरुवातीलाच मैदान सोडत असताना पाहायला मिळत आहेत. भूषण आणि निशांत या दोघांना मैदान सोडावं लागलंय. पहिल्या षटकामध्ये दोन मोठे हादरे देतोय गोलंदाजी करत असताना नवनाथ, आणि मैदानावरती निश्चितच बाजी मारली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. नवनाथ पुन्हा एकदा तयार होतोय. नव्या दमाचा नवीन फलंदाज संकेत मैदानावरती. फार मोठी जबाबदारी, मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच बॅटिंग करतोय. षटक पहिलं चालू आहे. गोलंदाजी करतोय नवनाथ. अचूक टप्पा, भेदक मारा, नियंत्रित गती, कुठल्याही प्रकारचा अंदाज अजून फलंदाजांना येऊ दिला नाहीये. संकेत ऑन स्ट्राईक. यावेळेस आलाय शॉर्ट पिच चेंडू, पूल करतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर दूरवरनं येतोय. त्या ठिकाणी अडवत असताना हातामधनं स्किड झाला आणि या दरम्यान आपण पाहाल तर दोन धावा कंप्लीट करण्याची संधी मिळाली आहे. सुवर्ण संधी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे. चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी करणाऱ्या मानगाव संघाकडं षटक पहिलं संपलंय आणि एका षटकाच्या अंती स्कोअर कार्डवरती आहेत त्या 4 धावा. 2 गडी बाद. बॅटिंग करतायत हंबारपाडा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोअर कार्डवरती 2 गडी बाद 4 धावा. बॅटिंग करतायत हंबारपाडा. इथून मात्र कशा पद्धतीनं पुढे सरकले जातील. निलेश आलाय गोलंदाजीसाठी आणि त्याच्या गोलंदाजीवरती सुद्धा पहिल्याच बॉलवरती एज अँड देन टेकन. विकेटच्या मागे चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला अजून एक हादरा. हंबारपाडा टीमला आउट. होतं. जोशी साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये सर्व पाहुण्यांचं अतिशय आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक स्वागत नितीनदादा, प्रशांतदादा या ठिकाणी करत असताना रघुनाथजी जोशी साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच अजय सर. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजी करण्यासाठी निलेशाला षटक क्रमांक 2ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि ही जबाबदारी लीलया पार करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. मोठी विकेट मिळाली आहे. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश मिळालंय. मानगाव संघ मैदानावरती निश्चित आपण पाहताय तर थोडेसे लेट आले, मात्र थेट कार्यक्रम करायला सुरुवात त्यांनी केली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा नवनाथनं दिल्या. 2 विकेट त्यानं अर्जित केल्या. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली. निलेश गोलंदाजीसाठी आलाय आणि त्यानं सुद्धा पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिलाय. न्यू बॅटर योगेश आलाय. कुणाला तरी इथून मात्र संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. संघ अडचणीत सापडला आहे. अडचणीतून बाहेर काढावं लागेल. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीयेत. बॅटवरती व्यवस्थित येऊ दिला जात नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाजी मार्कवरनं निलेश. अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानावरती पेश करत असताना मानगाव हा संघ नक्कीच आपण पाहताय तर षटक क्रमांक 1 मध्ये फक्त 4 धावा. लेगबाईची धाव स्कोअर कार्डवरती आपण ऍड करतोय. इथं पहा पुन्हा चांगला चेंडू खाली राहतोय. या खेळपट्टीचा आपण जर विचार केला, अभ्यास केला तर नक्कीच जसा खेळ पुढे सरकत जातो रात्रीचा, तसा मात्र खेळपट्टी रंग बदलायला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळते. चेसिंग थोडंसं अवघड राहिलंय, मात्र सुरुवातीला एक फायटिंग टोटल तुम्हाला उभं करावं लागेल. इथं चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त मारा. खाली राहत आहे चेंडू गोलंदाज निलेशचे. षटक क्रमांक 2ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. त्यानं 4 चेंडू फेकलेत. अजूनपर्यंत एकही धाव त्यानं खर्च केली नाही. एक लेगबाईची धाव जरूर आले. स्कोअर कार्डवरती आहेत 5. संकेत स्ट्राईक एंडवरती.
इथं बॅट फिरवली आहे, चांगल्या पद्धतीनं टाकलेला हा सुद्धा चेंडू. सलगचा 5वा बॉल येतोय ज्याच्यावरती धाव येत नाहीये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना सलग 5वा चेंडू येतोय ज्याच्यावरती एकही धाव गोलंदाजांनी खर्च केली नाही. गोलंदाज निलेश चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अटॅकिंग गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव येतो. एकदा जोरदार टाळ्या निलेशसाठी. अप्रतिम दर्जाचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. मेडल षटक हाताळतोय. एक विकेट सुद्धा मिळवली आहे आणि कंबरड मोडून ठेवत असताना टीम हंबरपाडाचं 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 5 धावा. खेळ या ठिकाणी संपलेला आहे. मानगाव संघ मैदानावरती उतरल्यानंतर दर्जेदार गोलंदाजी आणि दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानात पेश करतायत. विकीला आपण पाहिलं सीमारेषेवरती सुरुवातीला त्यानं जो झेल टिपला तिथनं जे मोमेंटम शिफ्ट झालंय ते मोमेंटम मात्र निश्चितच राहिले मानगाव संघाच्या बाजूनं. चला आपण स्पीडअप करा, जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. 2 षटकांच्या अंती 5 धावा या ठिकाणी स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकं संपलेली आहेत. मानगाव संघाच्या वतीनं नवनाथचं पहिलं षटक फक्त 4 धावांचं. निलेशचं दुसरं षटक एकही धाव त्यानं खर्च केली नाही. लेगबाईची 1 धाव जरूर आली, मात्र गोलंदाजांचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. संकेत आणि निलेश या योगेश या 2 खेळाडूंना मात्र इथून मिडल ऑर्डरमध्ये बाजू सांभाळायची आहे. डाव सावरायचा आहे. अडचणीतून बाहेर काढावं लागेल हंबारपाडा या टीमला. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. पोटेन्शियल आहे. हे पोटेन्शियल मैदानावरती उतरावं लागेल. बॅटिंग करत असताना संकेत आणि योगेश. गोलंदाज हरी येतोय षटक क्रमांक 3 साठी. वेगवान गोलंदाज. स्ट्राइक एंडवरती योगेश पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटवरती चेंडू येत नाहीये. अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करत असताना एकाहून एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज या ठिकाणी पेश करतायत. टीम मानगाव नावाला साजेसा खेळ मैदानावरती पेश करतायत. जरूर दूरवरचा अंतर कापून मैदानावरती पोहोचलेत. थोडासा यायला उशीर सुद्धा झाला. या अनुषंगाने 3 चेंडूंची पॅनल्टी सुद्धा मिळाली आहे, मात्र खचून न जाता खेळतायत. वाईट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर एक सिंगल धाव अवांतरची वाईडच्या स्वरूपात धावफलकावरती येते. थोडीशी संजीवनी मिळेल. 6 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ऑन द बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात या 6 धावा. गोलंदाज हरी पुन्हा एकदा फुलर लेंथ बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं जात नाहीये. अचूक टप्पा, नियंत्रित गती, भेदक मारा. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना संधी दिली जात नाही. बॅट आणि चेंडूचं रुसलेलं रिलेशन आपण पाहत आहे. बॅट आणि चेंडूचं कुठल्याही प्रकारचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. योगेशला मात्र इथून धीरानं खेळावं लागेल. इथं पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदाच अगदी पाहताय तर स्टेप आउट झाला होता. क्रीज सोडून अगदी पुढे आला होता 2-3 पावलं टाकून. त्यानंतर जर आपण पाहताय गोलंदाज हरीनं अतिशय हुशारीनं चेंडू टाकला. चेंडूची लेंथ कमी केली. अगदी फलंदाजाला काही कळायच्या आत चेंडू जाऊन शरीरावरती आदळतोय. इथं सुद्धा लेगबाईची एक सिंगल येईल. स्कोअर कार्डवरती हळूहळू धावा पुढे चालल्यात. 7 हा आकडा आपण पाहताय. षटक क्रमांक चालू आहे 3रं. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पहा आता फटका चांगला झाला आहे. परफेक्ट मिडल होतोय. जबरदस्त प्रहार. धावांची कोंडी फोडणारा हा फटका. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. हरी गोलंदाजी करतोय आणि हरीवरती आता मात्र इथून आक्रमण चढवलंय संकेतच्या बॅटमधनं. षटकार. चेक करायचं का?
चेक केलं जात आहे. षटकार आहे, चेक केला आहे. अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊन पडतोय 6 धावांसाठी. षटकाराच्या मदतीनं 13 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र इथून संकेतनं संकेत दिलेत फॉर्म मध्ये येण्याचे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन सोडून बाहेरून चेंडू जातोय. व्हाईट बॉलचा कॉल करत असताना अंपायर्स एका धावेची पुन्हा यस फिल्डिंग टीम रिव्ह्यू. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, आपण चेक करूयात. तिसरे पंच आपले चेक करतायत या चेंडूवरती. थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 14 धावा एकंदरीत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि फिल्डिंग टीम आपण रिव्ह्यू गमावलेला आहे मानगाव संघ. यावेळेस हा फुलटोज आहे, चेक करतायत. पंचांचा नो बॉलचा इशारा नक्कीच आपण पाहताय. धावा यायला सुरुवात झाली आहे. अवांतरचे चेंडू येत आहेत. नो बॉलचा कॉल, नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती इथून ऍड केल्या जातील, धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुन्हा थोडंसं हलतंय. 16 वरती जाऊन पोहोचलंय. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. झुंजार खेळ संकेत आणि योगेश ही जोडी मैदानावरती दाखवतायत. दोघांच्या माध्यमातून इथून डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक तिसरं, हारी गोलंदाजी करतोय. फ्रीडचा इशारा आहे आणि हा फ्रीडचा चेंडू कशा पद्धतीनं टोलवला जाईल. हे षटक थोडंसं लांबणीवरती पडलंय. हारी गोलंदाजी करतोय. निश्चितच धावा येत आहेत. फ्रीडचा हा बॉल पुन्हा एकदा दिशा पाहतायत. पंच आमच्याकडे वळाले, सांगतायत व्हाईट बॉल. धावा मात्र येत आहेत. अवांतरच्या स्वरूपात का होईना पण धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येऊ द्यात, धावा येणं गरजेचं. फ्रीड कंटिन्यू असेल या पुढच्या चेंडूवरती सुद्धा. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावा येत आहेत. षटक दुसरं आपण पाहिलं त्यावेळेला धावा थांबल्या होत्या. धावांपासून निश्चितच 1-1 पाहायला मिळत होती. एक धावेसाठी कष्ट जिद्द दाखवायला लागत होती. मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय स्कोर कार्ड वरती धावा यायला सुरुवात झाली आहे. 17 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत. 17 ऑन द बोर्ड. फ्रीडचा हा चेंडू हारी येतोय पुन्हा एकदा. राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, यॉर्कर लेंथ. इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. फ्रीडच्या चेंडूवरती आलेला हा धावबाद. षटक क्रमांक 3 ची सांगता होण्यासाठी अजून आपण पाहताय एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती आहेत त्या 17 धावा. 6.00 ची सरासरी या ठिकाणी राखत असताना बॅटिंग करणारी टीम अर्थातच हंबारपाडा संकेत चांगल्या पद्धतीने किल्ला लढवतोय. स्ट्राइक वरती तयार. यावेळेस ओरपीच आहे, फटका खेचलाय. फिल्डर चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. मानगाव टीमला सुयश लाभलंय. हारीनं दिलाय अजून एक हादरा. बॅट्समन संकेत गॉन. दादांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं. योगेश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाहुण्यांची गर्दी देखील आता व्हायला सुरुवात झालेली आहे. जशी मासला सुरुवात झाली प्रेक्षकांची देखील गर्दी आपण बघू शकाल. संत तुकाराम महाराज स्टँड, संत ज्ञानेश्वर महाराज स्टँड, संत नामदेव महाराज स्टँड आणि संत एकनाथ महाराज स्टँड, चारही प्रेक्षकांचे स्टँड गच्च भरलेले आहेत. आणि आता व्यासपीठावरती देखील पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर सन्माननीय पाहुण्यांचं नितीन दादा झांजे, प्रशांत दादा झांजे, कितन दादा झांजे आणि
जय हनुमान क्रिकेट संघ वरई यांच्या वतीने स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. तुम्ही बघत आहात क्वालिफाय मॅचचा सामना ग्रुप ए चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे पहिल्यांदा बॅटिंग करतोय GT11 आई एकविरा हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय जय हनुमान मानगाव. ओव्हर टू सोमनाथ खाडे सर. धन्यवाद, थँक्यू सो मच अजयजी डायरे सर. आज व्यासपीठावरनं सर्वांचं स्वागत करतायत, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी आपण पाहताय शेवटचा अंतिम षटक चालू झालंय. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल सिंगल धावेसाठी येतोय. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्कोअर कार्डला थोडंसं हलवतायत. धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. 18 ऑन द बोर्ड. 4 षटकांची मॅच आहे. निश्चितच 30 ते 35 धावा मित्रांनो झाल्या तर इथं तुम्हाला फाईट करता येईल. टीम हंबारपाडा चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक दोन्ही टीमकडे आहे. यावेळेस पहा पॉईंटच्या डोक्यावरनं खेळला आहे, फिल्डर दूरवरनं येतोय, चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची योगदान येत आहे 2 धावांचं आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती 20 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीने इथून उरलेल्या चेंडूंवरती खेळ दाखवावा लागेल. या 2 चेंडूंवरती 3 धावा आल्यात. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 2-3 मोठे फटके आले. मॅच टर्न होऊ शकते. यावेळेस चांगला चेंडू आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातात. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी मिळाली नाही. निर्धाव येतोय. निर्धाव चेंडू ही खरी डोकेदुखी. निश्चितच आपण पाहताय तर निलेशचं जे दुसरं षटक आलं तिथून आपण जर पाहताय तर भरपूर डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये निलेशनं अगदी मेडन षटक विकेट मेडन हाताळलं होतं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरुवात करून दिली होती. इथं फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग वरती फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला अडवतोय. एकच धाव या ठिकाणी आपण पाहताय. मानगाव संघ मैदानावरती अतिशय दर्जेदार क्रिकेट पेश करतोय. शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. स्कोअर कार्डवरती एकंदरीत आहेत त्या 21 धावा. 21 अद्यापपर्यंत आहेत 21 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार येणं गरजेचं अनिवार्य असेल. निश्चित आपण पाहताय एक फायटिंग टोटल तुमच्याकडे असावं. या अनुषंगानं या मैदानावरती धावा चेस करत असताना सेकंड टीम बॅटिंग जी करते सेकंड टाइम त्या संघाला नक्कीच या ठिकाणी भरपूर कष्ट करावे लागतात. बाईचा इशारा येतोय. सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढं सरकत आहे. चांगली गोलंदाजी करतायत. बाईच्या भरपूर धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना शुभम शेवटच्या षटकात आपण आहोत आणि निश्चित चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा करतोय शुभम. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याला दिली आहे. स्लॉकचं षटक या ठिकाणी सुद्धा चांगला चेंडू टाकलाय. पहा विकेट किपर जबरदस्त कामगिरी. कैलास अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना चेंडूला गॅदर केला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती धाव ठोकली. त्या ठिकाणी विकेट मिळवली आहे धावबादच्या स्वरूपात. शेवट सुद्धा गोड केलाय मानगाव संघानं. लेट आले मात्र मैदानावरती थेट परफेक्ट कार्यक्रम करत असताना 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या अंतिम धावफलकावरती जोडल्यात त्या एकंदरीत 22 धावा आणि 23 धावांचं तगडं आणि निश्चितच आव्हान असेल कशा पद्धतीने हे आव्हान पार केलं जाईल. दिसतंय आव्हान थोडंसं माफक, मात्र या मैदानाचा इतिहास आहे धावा चेस करत असताना थोड्याशा अवघड निश्चितच राहिलंय. मैदानावरती कशा पद्धतीनं झुंज असेल. 23 धावा बनवल्या जातील का की डिपेंड करण्यात यश मिळवतील टीम हंबारपाडा. दोन्ही संघ मातब्बर आहेत, ताकदवर आहेत. निश्चित कशा पद्धतीचं चित्र मैदानावरती असेल या संपूर्ण सामन्याचं उर्वरित चित्र कशा पद्धतीनं असेल या चित्राचं वर्णन करण्यासाठी वरई नगरीमध्ये वरईच्या ऐतिहासिक मैदानावरती आवाज दुमदुमतोय. याच परिसराचा भूमिपुत्र आवाज व्हॉइस ऑफ कर्जत रायगड अजय डायरे सर आपल्याला जोडले जातील. त्यांच्या मधुर वाणीतनं द्वितीय सत्राला आपण या ठिकाणी ऐकूयात. धन्यवाद, थँक्यू सो मच. येस, धन्यवाद खाडे सर. या ठिकाणी व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहे ज्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आदरणीय शशिकांतजी झांजे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते संतोषजी नवळे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. शशिकांतजी झांजे साहेब आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते संतोषजी नवळे साहेबांचा सत्कार. तर या ठिकाणी आपण रघुनाथजी जोशी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. जोशी साहेब आपण या ठिकाणी यावं.
तर या ठिकाणी घोळप साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. शशिकांतजी झांजे साहेबांचे शुभ हस्ते घोळप साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना एक निसर्ग करता झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाढवा आणि त्याचबरोबर प्रत्येकाला एक तुळशीचं रोपटं देऊन आपण सन्मानित करतो. मनपूर्वक स्वागत घोळप साहेब. क्वालिफाय ची मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. GT11 आई एकविरा हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय तो मात्र संघ जय हनुमान मानगाव. उशिरा आल्या कारणास्तव मानगाव संघाला 3 बॉलची पेनल्टी मिळाली. पण मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर जो काही गोलंदाजीचा झंझावात त्यांनी दाखवला GT11 आई एकविरा हंबरपाडा टीमला रोखलं खरं तर. हॅलो. सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य काणी पडो. सर्वांचं सहर्ष स्वागत. विजयासाठी 23 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट झालंय. टीम जय हनुमान मानगाव संघ 4 ओव्हर आणि चा हा सामना आहे, जिथे तुम्हाला 3 ओव्हर आणि 3 चेंडूमध्ये हे टार्गेट चेस करायचं, ते मात्र 23. यानंतर होणारा सामना, या सामन्यामधील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात सुपर 6 ची लढत होईल, ती मात्र मालेवाडी या संघामध्ये. मालेवाडी संघाचा कर्णधार आपण स्टेजवरती थांबा. हा सामना संपला की विजेता संघाचा कॅप्टन लगेच टॉससाठी स्टेजवरती रवाना होईल, याची नोंद घ्या. 23 धावांचं लक्ष दिलंय. GT11 आई एकविरा हंबरपाडा टीमकडे 4 ओव्हर होता, पण 4 ओव्हरमध्ये फक्त 22 धावा हा संघ उभारू शकला आणि 23चा टार्गेट जय हनुमान मानगाव 3 बॉल कमी आहेत त्यांच्याकडे, म्हणजे 3 ओव्हर 3 बॉलमध्ये या धावा त्यांना चेस करायचे. पहिला बॉलर कर्णधार भूषण शिंगे. खरं तर 5 टुर्नामेंट हंबरपाडा संघ खेळलाय, त्यातील ही दुसरी क्वालिफायची मॅच खेळतोय. जय हनुमान वरई संघाच्या या क्रीडा नगरीमध्ये कदाचित त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत त्यांना करावी लागेल. पहिलाच बॉल वेगवान होता भूषण शिंगेचा. सुरुवात झाली आहे डॉट बॉलने. सपोर्टरच्या टाळ्या वाजतायत. 23 धावसंख्येचा खरं तर हा लोवेस्ट स्कोर. काल देखील असं सुपर 6च्या लढतीमध्ये घडलं होतं, जिथे वडवली रॉणी आणि दिबा पाटील उमरोली संघाला 27 धावांचं लक्ष होतं, पण वडवली रॉणी संघाने त्या धावा करू दिल्या नव्हत्या आणि टॉप 3 मध्ये दाखल झाला तो मात्र वडवली रॉणी संघ. आता पुन्हा लो स्कोर आहे, पण भूषण शिंगे पॉवर प्लेमध्ये आलाय. संघाला खरं तर पहिल्या सुरुवातीची गरज आहे. बॅटला ब्रश झालाय, मागे चाललाय चेंडू, खराब फिल्डिंग झाली. 2 खेळाडू पाठलाग करतायत. वेग आहे चेंडूवरती. डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न झाला, अडवलाय चेंडू. गुड फिल्डिंग. 2 धावांनी इथून सुरुवात. खराब फिल्डिंग झाली. भूषण सिंगे मेहनत करतोय. सुरुवातीलाच जय हनुमान मानगाव संघाला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल, पण त्या कारणास्तव त्याच्या गोलंदाजीमध्ये कुठेही चुकी नाहीये. स्ट्रेट चेंडू तो हाताळतोय, पण मागे फिल्डिंग थोडी खराब झाली. 2 धावा जय हनुमान मानगाव संघाच्या खात्यामध्ये आल्यात. लक्ष अवघ्या 23 धावा संख्येचा पॉवर प्लेची ओव्हर सुरू आहे. चांगला चेंडू भूषण शिंगेचा. विकेट किपरने देखील पहिल्याच प्रयत्न चेंडूला कलेक्ट करणं अपेक्षित आहे कर्णधार भूषणकडून. चांगल्या गोलंदाजीचा नमुना तो दाखवतोय, पण समोर फिल्डरला साथ द्यावी लागेल, कारण जर का हा लोवेस्ट स्कोर आपल्याला इथे डिफेन्स करायचा आहे, तर गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू केली आहे त्यांना तेवढी चांगली साथ फिल्डरला द्यावी लागेल. कारण जर का फिल्डिंगमधून चुका झाल्या, कारण एक स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर देखील नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवू शकतो. त्यामुळे चांगला फिल्डिंगचा एफर्ट इथून लावावे लागतील. 3 बॉल 2 धावा टीम जय हनुमान मानगाव 23 धावसंख्येचा पाठलाग इथून करते. चौथा चेंडू आणि स्टंप वरती आदळलाय. बॅटर आउट. पहिला झटका दिलाय कर्णधार भूषण सिंगेने. बॅटर राहुल बॅक टू द डग.
थँक्यू डीजे. भूषण सिंगने पहिली विकेट कमावली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. कारण जर का हा लो स्कोर डिफेन्स करायचा आहे तर विकेट घेणं देखील टप्प्याटप्प्यानं जर विकेट आऊट होत राहिल्या तर मात्र संघ जीत 11 आई एकविरा हंबरपाडा या संघाला चांगल्या पद्धतीने ज्या अनुमान मानगाव संघाला झुंजवता येईल. कारण या मैदानावरती स्कोर किती जरी कमी असला तरी गोलंदाजांनाही तेवढाच बेनिफिट आहे. म्हणजे फलंदाजीकडे देखील तेवढाच आहे आणि गोलंदाजीकडे आपण सांगू शकत नाही की इथे वन साईड बॅटिंग करणारा संघ जिंकेल किंवा फिल्डिंग करणारा संघ जिंकेल. दोनही बाजूने खरं तर या मैदानाच्या आतमध्ये मॅचेस झालेले आहेत, जिंकलेले आहेत संघ. त्यामुळे भूषण पुन्हा एकदा विश्वासाने बॉलिंग केलेले समोर येतो. मानगाव संघाचा वन डाऊनच्या भूमिकेत इनॅट नंबर 3 बाटर निलेश आलेत. भूषण शिंगे 5व्या चेंडूसाठी मार्गस्थ होत आहेत. ओव्हर द विकेटने चेंडू बॅट्समन निलेश पुढे आले होते, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न करत होते. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू 2 धावा 1 विकेट. आपल्या गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय आई एकविरा जीत 11 हंबरपाडा संघाचा कर्णधार भूषण शिंगे. भूषण कधी कधी प्लॅन चेंज करून लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करतात, पण त्याला माहिती आहे की आता यस इथून DRS घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. पण त्याला माहिती आहे की आता मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक फार महत्त्वाचं आहे. त्या कारणास्तव पॉवर प्लेमध्ये भूषण आले. DRS इथून घेण्यात आला. तिसरे पंच चेक करतील. डिसिजन पेंडिंग आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण तिसऱ्या पंचांना देखील सर्व गोष्टींचा योग्य ते ऑब्झर्वेशन करावं लागतं. एक्झॅक्ट बॅटरची पोझिशन, चेंडूचा टप्पा, लाईन लेन कशा पद्धतीने होते या सर्व गोष्टींचा एकंदरीत पाहणी केल्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा आहेत, 1 विकेटचं पतन झालंय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतो फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. 5 चेंडू 2 धावा 1 विकेट. फलंदाज निलेश भूषण सिंगेने ज्या विकेटसाठी आणि ज्या इकॉनॉमिकल षटकासाठी ओव्हर हातामध्ये घेतली होती ते काम तो करत असताना अंतिम बॉलची फेक. लास्ट बॉल आहे, बॅक टू द बॉलर. भूषणचा आता चेंडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. मानगाव संघाने धावा केल्यात फक्त 2. येणारे चेंडू असतील ते मात्र 15 आणि जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते मात्र 21 धावा संख्येचं. जर का सामना टाय झाला तर मात्र दोन्ही संघांच्या विकेटचा विचार केला जाईल. ज्या संघाचे विकेट कमी असतील त्या संघाला मात्र विजय घोषित केला जाईल. तो पण ऐकूया डीजे कल्पेश. संगीत आमचे डीजे कल्पेश वाजवत असताना आता खरं तर ज्या खेळाडूला एकही चेंडू पहिल्या ओव्हरचा मिळाला नाही बॅटिंग करण्यासाठी तो कैलास, ज्या अनुमान मानगाव संघाचा कैलास. तर मानगाव संघाचा कैलास जो आता स्ट्राईक वरती आला. खरं तर कैलास रायगड संघाचं देखील प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू, भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. त्यामुळे आता कैलास रायगडचं प्रतिनिधित्व त्याने केलंय. आता आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना पहिला चेंडू बॅटची कडा, पंचांचं बोट वर, बॅट्समन आउट.
आणखीन एक विकेट आली टीम जीत-11 आई एकविरा अंबरपाडा टीमच्या खात्यात. संकेत आला आणि त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट इथून कमावली. विकेट किपर राहुलने कॅच पकडल्यानंतर अंबरपाडा टीमचा जल्लोष होता, कारण कैलास रायगड टीमचं प्रतिनिधित्व करणारा हा अनुभवी खेळाडू आणि त्याला माघारी पाठवत असताना दुसरा झटका. धावा फक्त 2 आहेत. लक्ष इथून आता असणार आहे ते 14 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे टीम जानमान मानगाव संघाला. गोलंदाजी करतो संकेत हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेचा कॉल. वेगवान धावले दोन्ही बॅटर, पोहोचले देखील. खराब फिल्डिंग इथून करत असताना खरं तर विकी मैदानाच्या आतमध्ये विकी मोरे अर्थात मुंबई पोलीस ज्याने या संपूर्ण टीमला टी शर्ट देखील पुरस्कृत केलेत, तो विकी मोरे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आज विकी मोरेच्या बॅटिंगची गरज आहे, कारण संघ थोड्या अडचणींचा सामना करतोय. संकेतचा चेंडू चांगला होता पण फिल्डिंग थोडी खराब झाली, त्या कारणासह एकीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन झालं. पुन्हा संकेत समोर येतो बॅटर विकी मोरे. विकी मोरेच्या बॅटमधून ऑन साइडला फटका. शतरक्षक पुन्हा पोहोचलेत. आधी चेंडू कलेक्ट करतील, त्यानंतर मात्र फेक करतील, कारण अंबरपाडा टीमने आतापर्यंत 2 वेळा फिल्डिंगमध्ये मिस्टेक केला. आधी देखील एकीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन झालं होतं, म्हणजे 2 धावा त्यांच्या फिल्डिंगमधून इथे मानगाव टीमच्या खात्यात ॲड झालेले आहेत. त्या कारणासह आता फिल्डिंगमध्ये एकही चूक करून चालणार नाही टीम अंबरपाड्याला. आणि जानमान मानगाव संघ सध्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या जाऊन पोहोचला. धावसंख्या 5. अजूनही 18 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. पुढे आले होते बॅटर. चांगला चेंडू संकेतचा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, पण इथे पंचांनी वाईड बॉल घोषित केला. लाईन लेंथ पूर्णपणे चेक करून पंचांचा योग्य पडताळणी केल्यानंतरचा हा निर्णय. एक्स्ट्राची धाव इथून ॲड होतीये. स्कोर जरी कमी असला तरी फाईट करण्यासाठी पुरेसा आहे, कारण मानगाव संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. तो बेनिफिट आहे टीम जीत-11 आई एकविरा अंबरपाडा टीमकडे, आणि त्या बेनिफिटचा खरं तर फायदा घेत गोलंदाजांकडे एक कॉन्फिडन्स आहे, आणि त्यासाठी संकेत पुन्हा सज्ज आहे विकीच्या आगे. शरीरावरती अपील जोरदार आहे. बॅटर स्ट्रायकर एनलाच थोडासा खाली बेंड झाला होता, त्यामुळे त्याला धाव घेण्यासाठी इथे धावगती सुरू करता आलेली नाही. आणि डॉट बॉलने संकेतने इथून आपल्या संघाला एक चांगला विश्वास दिलाय, कारण जी 23 धावसंख्या स्कोर कार्डवरती कमी वाटत होती, त्या कमी वाटणाऱ्या धावसंख्येला देखील डिफेन्स करत असताना अंबरपाडा संघाने दुसऱ्या ओव्हरचे देखील संकेतने बॉल समाप्त केले. ते 4 स्कोर येतो मात्र फक्त 6. फटका भारी आहे. प्रॉपर कनेक्ट झालाय. टायमिंग बेमिसाल. स्ट्रेट आउट ऑफ द पार्क ठोकलाय तो षटकार. थँक्यू डीजे. ज्या निलेशने 3 चेंडू डॉट खेळले होते, तो निलेश स्ट्राईक वरती आला आणि त्याने ठोकलाय तो षटकार. आता स्कोर या सिक्सरने पोहोचलाय. धावसंख्या 12. विजयासाठी गरज आहे ती मात्र 11 या धावसंख्येची. चेंडू शिल्लक राहिलेत. टोटल 10 धावा पाहिजे जिंकण्यासाठी 11. एका सिक्सने सामना पर बॉल रन्स आणून ठेवलाय तो बॅटर निलेशने. लास्ट बॉल होता गोलंदाजाचा. आणखीन एक धमाका बॅटर निलेशचा. 2 लगातार सिक्सरने सामन्यामध्ये स्कोर पोहोचलाय तो मात्र 18. जिंकण्यासाठी आता धावसंख्येची गरज आहे ती मात्र 9 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये मानगाव संघाच्या बॅटर निलेशने 2 सिक्सर ठोकले संकेतला. खरं तर निलेशकडे टेनिस आणि लेदर असे दोन्ही प्रकारचे क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, आणि त्याने टेक्निकल बॅटिंग पेश करत असताना 3 डॉट बॉल खेळला जरूर, पण त्याने आपला संयम ढळू दिला नाही, धीर त्याने सोडला नाही,
आणि संकेतवरती 2 ठोकले ते षटकार. आता फक्त 5 धावांची गरज आहे. चेंडू आहेत ते 9. जय हनुमान मानगाव. खरं तर कर्जत तालुक्याचं टोक म्हटलं तर वासरेखोंडा आणि वासरेखोंडा परिसरातील मानगाव आणि मानगाव संघाला आता फक्त 5 धावांची गरज आहे. जीत 11 आई एकविरा अंबरपाडा. टार्गेट कमी होतं, गोलंदाजी भारी होत होती, पण 2 षटकारांनी मॅच मध्ये आता थोडं पारडं जड झालंय. ते जय हनुमान मानगाव संघाचं काही घडू शकेल. अजूनही गोलंदाजाकडे 9 चेंडू आहेत. धावा डिफेन्स करायचे आहेत 5. फुल टॉस हवे ते चेंडू. झेलची संधी पकडली आहे. कॅच स्वतःला बॅलन्स करा. कॅच पकडली. बॅटर आउट. येस अजय सर, या ठिकाणी निलेश बद्री याने जे 2 षटकार ठोकले त्याच्यासाठी योगेशजी घोलप साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा झालेलं आहे. मॅच झाल्यानंतर निलेश आपण येऊन घेऊन जायचंय. जाऊया समालोचन कक्षामध्ये. मॅच अतिशय चुरशीची आणि रोमहर्षक बिग फाईट मॅच. ओव्हर टू यू. यस खाडे सर, गर्दर सामन्यामध्ये आपण सांगू शकत नाही की मानगाव आणि अंबरपाडामध्ये कोण जिंकेल, कारण कधी मानगाव टीमकडे मॅच झुकतीये तर कधी अंबरपाडा टीमकडे देखील सामना झुकवतात ते गोलंदाज. कारण 9 बॉल 5 विकेट आली आहे मेन मोमेंटला. बॅटर इथून परतलाय. विकी मोरे आऊट झाला. खरं तर विकीकडून अपेक्षा होती की कदाचित सामना लवकर फिनिश करेल, पण निलेश अजूनही खेळपट्टीवरती आहे, जो नॉन स्ट्रायकरला उभा आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव असणारा हा निलेश जय हनुमान मानगाव संघासाठी सध्या विजयाचं ट्रम्प कार्ड आहे. आणि खरं तर त्याची विकेटसाठी भूषण शिंगे यांचं परफेक्ट प्लॅनिंग तर झालंय, पण सक्सेस किती करणार ते गोलंदाज निशांतवरती अवलंबून आहे. कारण आता 8 बॉल आणि गरज आहे मॅचमध्ये ती 5 या धावसंख्येची. गोलंदाज निशांत छोटा खेळाडू आहे, पण चेंडू मात्र परफेक्ट स्पॉटवरती तो आदळतोय. निशांतचा हा चेंडू. नवीन आलेला बॅटर नवनाथने इथून डॉट खेळलाय. अशा डॉट बॉलची गरज आहे. जीत 11 आई एकविरा अंबरपाडा संघाला. 1-1 डॉट बॉल. अंबरपाडा संघाचं विजयाच्या दिशेने 1-1 पाऊल असेल, तर 1-1 धाव जय हनुमान मानगाव संघाचं विजयाच्या दिशेने पाऊल असेल. बॅटर निलेश इथून सल्ला मसलत करत असताना की याला माहित आहे हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ हा एका चेंडू नंतर बदलणार आहे. 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 5. 7 बॉल 5. फटका हवेत आहे. पुन्हा कॅच आउट. आणखीन एक झटका. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मॅच मध्ये आता 6 बॉल बाकी आहेत आणि 5 धावसंख्येची गरज आहे. जर का हा सामना टाय झाला तर विकेटचा विचार केला जाणार आहे. अंबरपाडाच्या पहिल्या इनिंग मध्ये विकेट आउट झाला टोटल 6 आणि जय हनुमान मानगावच्या आतापर्यंत विकेट आउट झाले 4. म्हणजे आतापर्यंत सामना टाय अवस्थेत जरी आणला या 4 विकेटवर तरी देखील जय हनुमान मानगाव संघाकडे विजयाचं सूत्र आहे. पण आता निशांतची बॉलिंग मात्र जबरदस्त होतीये. 6 बॉल 5. 4 विकेट वरती जर 4 धावा जरी अजून केल्या तरी जय हनुमान मानगाव संघाकडे विजय असेल. 3 धावांची पेनल्टी, 3 धावांचं बेनिफिट टीम अंबरपाड्याला आणि गोलंदाज 3 बॉल. मागे फिल्डिंग मध्ये थोडी खराब फिल्डिंग झाली. आणखीन एक धाव. 3 धावा आतापर्यंत अंबरपाडा टीमने मिसफिल्डने दिल्यात. त्याचा फायदा मानगाव टीमला होता असताना आता चेंडू शिल्लक आहेत 5. धावा पाहिजे 4. 3 बॉलची पेनल्टी. आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 बॉल संपलेत निशांतचे. भूषण मार्गदर्शन करत असताना कारण सामना आता
एक थ्रिलिंग मॅच कडे आणलाय तो अंबरपाडाच्या गोलंदाज निशानने. विकेट त्याने 2 गमावल्या, 4 बॉल मध्ये खर्च केले, एकच धाव. बॅटर आलाय स्ट्राईक वरती तो निलेश. निलेश साठी हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सामन्यामध्ये आता 4 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. काय गोलंदाजी पेश केली निशानने. सहज सोपा वाटणारा मानगावसाठी हा सामना थोडा कठीण होऊन बसलाय, कारण 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. बॅट वरती आहे, कव्हर मधून चेंडू, कव्हर मधून चेंडू वेगवान पोहोचलाय सीमा पार. विजयाचा चौकार बॅटर निलेशचा. जिंकलाय संघ जय हनुमान मानगाव आणि जाऊन पोहोचलाय सुपर 6 मध्ये. दाखल होणारा जय हनुमान मानगाव हा 5वा संघ आहे. अभिनंदन टीम मानगाव. निलेशने काय जबरदस्त बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार. खेळ खल्लास.